बाबाजी सोडून आत्ता जिचा खेळ संपवून टाकूया हाच विचार करत होतात ना बाबाजी. तुम्ही फक्त हुकूम सोडा. म्हणजे जीवानीशी मारायचं वैर हिला. अरे हाड, हिचा जीव घेतला तरी कायमची सुटेल ना. तसं नाही, क्षणाक्षणाला हिला मारान यायला पाहिजे. आपण कशासाठी जगतोय असं हिला वाटायला पाहिजे. त्यामुळं हिला जिद्द ठेवायचं. मी विचार करत होतो का त्या पोरांना न बघताच ही त्यांच्याविषयी एवढी तडफडून तडफडून बोलतीये. तर मग हिला एकदा त्या पोरांना भेटवून आणलंच पाहिजे. एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघू देत तिला पोरांना, नाही का? पण बाबाजी ही नाकानं कांदा सोडणारी आहे. एकदा जाऊन आलो तर वाचवरी परत जाईल आणि जीव काढून पोरांना सोडविल, शंकाच नाही. अरे मग डोळ्यावर पट्टी बांधायची इच्छा, तोंडावर वासाचं कापड बांधायचं, घोंगडं टाकायचं हिच्या डोसक्यावर आणि थेट हिला उचलून घेऊन जायचं. मग तर चालेल का नाही? हा, नका 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 सोड. अरे दादा, पुन्हा तू जे घरी केलं होतस तेच पुन्हा केलंस. सकू कुठे आहे सकू? अरे कुठे गेलीये ती? तुम्हाला अजूनही अक्कल येत नाहीये का रे? थांब, चल चल अरे दादा, चल. दादा चल. दादा. या आधीही तू हीच चुकी केली होतीस आणि आता तर त्याच्याही पुढे गेलायस. चल आत्ताच्या आत्ता इथून घरी चल. 14वा रत्न दाखवतो तुला. दादा अरे नको ना रे दादा. अरे मी वहिनींना शब्द दिलाय, त्यांना येऊ दे ना, मग मी. अरे दादा दुखतंय. आई दुखायलाच हवं. चांगली भाषा समजत नाही ना तुला? अरे कशासाठी करतोयस हे उद्योग? हा, काय अवतार करून ठेवलायस बघ. लुगडं नेसलायस तू विनू. अरे कोणासाठी करतोय हे सगळं? सकूसाठी. अरे खुळ्या कुत्र्यासारखं मारतील गावकरी तुला. का जीवावर उदार झालायस रे? अरे जिच्यासाठी जीव द्यावा अशी नाहीये सकू. दादा दादा रे तू बोलतोयस हे? मी बोलणार आणि तू ऐकायचंय. बघे बघ, डोळं फाडून बघ, पारणं फेडून घे डोळ्याचं. बघ, नाही बोलता येणार तुला म्हणून तो पट्टी बांधली की नाही. गप गप बसायचा, गंमत बघायची. दाव तुला गंमत, दाव धावतो.
तोच बघ आता. शिवले, मला तुझ्या कानातली कुडी हवी आहे. मला माझ्या आईकडे ने ना ग सकुताई. ती कुडी काढूया. शिवले, मला नुसती कुडी नकोय. मला कानात सकट कुडी हवी आहे. कानात सकट. विठुऱ्या, दुष्ट उलट्या काळजाचे बाबाजी त्यांच्या रूपात नाही, माझ्या रूपात मुलांचा छळ करताय. म्हणजे मुलांना वाटणार की सकुताईच असं करते. आली का नाही मौज? हा, मन भरला का नाही तुझं? आणखीन मौज आणायची. करू करू गंमत. आता जसं इथं तुला आणलंय तसं परत पाठवणार. इथून बाहेर गेल्यावर इथं जे काय बघितलं, जे काय घडलं, त्यातला एक सबूत बी बाहेर जाता का म्हणे. कोणाला बी सांगायचं नाही. बाबाजी आज सबूत सुद्धा बाहेर पडता का म्हणे तुझ्या तोंडातून. नाहीतर इथल्या एकेका पोराचा एक एक अवयव तुला भेट म्हणून पाठवत राहील. काय पाठवू बरं अदुगर? शिवलीचे कुडी घातलेले कान पाठवतो तुला. होय. बैर्या, तसं हिला इथं आणलंय तसं परत घेऊन जा. आवाज खाली पाहिजे. ओरडायचं नाही. बोल. बाबाजी, असं करू नका. मला हवं तर तुम्ही मला मारा, पण मुलांना त्रास नका देऊ. त्यांचा छळ नका